सगळ्यांना विनंती आहे, आवर्जून लक्ष द्या मित्र हो। माझ्या बरोबरीने एक असा खेळाडू आहे, 4 वर्षापूर्वी मानाचा करंडक पुण्यामध्ये स्पर्धा झाली होती। लहान वयातच हा खेळाडू इकडे आला, अशी काही बॅटिंग अशी काही बॉलिंग केली की मालिकावीराचा पुरस्कार लहान वयामध्ये पटकावला, सगळ्यांना भुरळ घातली। मुंबईपासून अगदी अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा झाली साहिल सावंत या नावाची। आता मी जे काही सांगतोय साहिलची परवानगी घेऊन सांगतोय, परंतु त्याच्यानंतर 2 महिन्यातच अशी वार्ता आली की साहिल सावंत हा कॅन्सरने ग्रस्त झाला आणि तो खूप मोठ्या प्रमाणावर आजारी आहे अशी बातमी आली आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व हादरले गेलं। परंतु साहिल जिद्दीच्या जोरावर आणि साहिलसाठी आज साहिलने देखील सांगितलं की मलाही काहीतरी त्याबद्दल बोलायचं आहे आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतात म्हणजे मुंबईपासून आणि पुणेकरांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली। आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंच्या मदतीच्या जोरावर आणि त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर हा उभा राहिला आणि मॅन ऑफ द मॅच घेतोय आज पुण्यामध्ये। टाळ्या व्हायला हरकत नाहीये, शहर तेच आणि पुन्हा धुमाकूळ घालायला सज्ज झालाय। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। पहा प्रचंड इच्छाशक्ती आणि याच्या जोडीला होतं, कॅमेरामॅन फोकस करा, अख्खा टेनिस क्रिकेटचं विश्व, सगळ्यांच्या प्रार्थना आणि तो साहिल सावंत आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोय। हा भाऊक क्षण आहे मित्र हो। अशा ज्या वेळेला गरज होती आपलं अख्खं टेनिस क्रिकेट विश्व त्याच्या मागे उभं राहिलं आणि आज पठ्ठ्याने बॉलिंग केली, टेप बॉलची ओव्हर 3 रनची टाकली आणि त्याचबरोबरीने बॅटिंगमध्ये देखील आपलं कौशल्य दाखवले। या विविध प्रकारचे पुरस्कार या त्याच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत। तो पुन्हा आलाय, धुमाकूळ घालायला सज्ज झालाय। प्रचंड इच्छाशक्ती त्याच्या मागे होती, टेनिस क्रिकेटची ताकद त्याच्या मागे होती आणि आता तो उभा राहिलाय। आज त्याच्या हातात मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे। मित्रांनो टाळ्या व्हायला काय हरकत आहे, जबरदस्त कामगिरी। साहिल 2 शब्द बोलायला आवडेल तुझ्या बरोबरीने, तसं तर भाऊक क्षण मी म्हणेल। आज तुला मॅन ऑफ द मॅच घेताना पाहतोय साहिल, काय म्हणाल आज? पहिल्यांदा तर सगळ्यांचा आभार आहे, पुणेकरांचा असेल, पूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा असेल, धन्यवाद। बाकीचं जे काही बॅट आणि बॉलने बोललेलाच आहे, पुणेकरांचं धन्यवाद मानायला तो या ठिकाणी आला होता आणि सगळ्यांना भुरळ घातली।